तर अमेरिका आणि इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आणखी एक महत्त्वाची बातमी। इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची हे चीनमध्ये दाखल झालेत। अरागची हे चीनी परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी चर्चा करणार आहेत। दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधांसह अमेरिकेशी झालेल्या युद्धाबाबत चर्चा होईल। अरागची युद्धविराम झाल्यावर सातत्याने विविध देशांचा दौरा करतात। याआधी त्यांनी पाकिस्तान, ओमान आणि रशियाचा दौरा केला होता। आता ते चीनला पोहोचलेत। सध्या इराण वैश्विक स्तरावर राजनैतिक पाठिंबा मिळवण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय। वळूयात पुढच्या बातमीकडे। सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात विषप्रयोग करण्याचा आयसिसनं कट रचलेला होता। या प्रकरणात एनआयएनं विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं होतं। जैव दहशतवाद कटात 3 आरोपींना अटक केलेली होती। मुख्य आरोपी हैदराबाद स्थित डॉक्टर सय्यद अहमद मोहिमुद्दीन, उत्तर प्रदेशातील आझाद आणि मोहम्मद सुहेल या 2 सह आरोपींवर गुन्हे दाखल झाले होते। नोव्हेंबर 2025 मध्ये गुजरात एटीएसनं डॉक्टर मोहिमुद्दीनला एका टोल नाक्यावर अटक केली होती। त्याच्या वाहनात बेकायदेशीर शस्त्र, 4 लिटर एरंडेल तेल आणि इतर आक्षेपार्ह साहित्य आढळून आलं होतं। त्याच दिवशी आझाद आणि सुहेल यांनाही अटक झाली। या दोघांनी राजस्थानातील हनुमानगड येथील एका ठिकाणाहून पैसे व बेकायदेशीर शस्त्र उचलून ती गुजरातमधील छत्राल येथे पोहोचवल्याचं तपासात उघड झालंय। डॉक्टर मोहिमुद्दीननं एरंड्याच्या बियांपासून रिसिन हे अत्यंत घातक जैविक विष तयार करण्याचं काम स्वतःच्या घरात सुरू केलं होतं। या विषाचा वापर सार्वजनिक ठिकाणी निरपराध लोकांवर करण्याचा या टोळीचा इरादा होता।